नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मागच्या भागात मला कॉमेंट्समध्ये वर्षाताई जाधव यांनी आसन आणि पाठ शिकवा म्हणून सांगितले होते. तर मी त्यांना आज मी त्यांना आसन शिकवणार आहे. तर आसन कसे करायचे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मी तुम्हाला आज दाखवते आहे. पहा, पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, तुंगूस, कात्री आणि सुई. चला तर मग आपण आसन बनवायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आसन आपण मोत्याचा चौकोन मी तुम्हाला शिकवलेला आहे. आसन 2-3 प्रकारचे आहेत. त्याच्यातला एक प्रकार मी तुम्हाला चौकोन आसन शिकवणार आहे. तर मी चौकोन तुम्हाला शिकवलेला आहे. चौकोन कसा करायचा हे मी दिवाळीत तुम्हाला शिकवलेले आहे. त्याच्यापासून चौकोनापासून आपण आकाशकंदील बनवलेला आहे, आठवलं तुम्हाला? तर आज मी तुम्हाला तसेच चौकोनपासून आसन कसे बनवायचे ते शिकवणार आहे. चला तर मग आसन बनवण्याकडे लक्ष देऊया. हे पहा, सुईमध्ये मी एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. तर पहिला आसन प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे चौकोनाचा. दुसराही चौकोनाचाच आहे, पण तो पट्टी तयार करून करायचा आहे. हा आपल्याला चौकोन करून पहिला प्रकार करायचा आहे. तर लक्ष द्या मैत्रिणींनो आता. हे पहा, मी धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला चौकोन करायचा आहे. चौकोनी आसन बनवायचे आहे. तर त्याची सुरुवात आपण आता कशी करणार? ही गाठ पाडलेली धाग्याला, ही गाठ पाडल्यानंतर हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे. पहा, दिसली का सुई काढलेली? ह्या गाठीजवळच्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, हा असा आपला चौकोन इथे तयार झालेला आहे. 4 मोत्यांचा चौकोन आपण इथे बनवलेला आहे. पहा, आता पहा मैत्रिणींनो, सुरुवात एकदम सोपी आहे. लक्ष द्या तुम्ही आता. आता मी ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे, गाठीजवळचा हा मोती. आता त्याच्या शेजारचा हा मोती, त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अलगद वरती ओढायची, धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा धागा ओढून घेतला. आता आपण ह्या मोत्यात आलेलो आहे. तर मैत्रिणींनो, आता हे जे कोपऱ्यावरचे मोती आहेत आपले, ह्याच्यात आपल्याला 3-3 मोत्यांपासून सुरुवात करायची. आता मी धाग्यामध्ये 3 मोती होईल आणि हा एक मोती. इथे ही एक चौकट तयार होईल. प्रत्येक मोत्यामध्ये आपली चौकट तयार होणार आहे. पहा, आता लक्ष द्या. आता मी धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. पहा, 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवून घेतले आपण. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, हा जो आपला धागा काढलेला मोती आहे, हा मोती ह्याच्यातून आपण धागा काढला, दिसतो ना सगळ्यांना? हा धागा काढलेला मोती आहे. तर आपण इकडच्या साईडने, समोरच्या दिशेने हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, लक्ष द्या परत मैत्रिणींनो, हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अलगद वरती काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली दुसरी चौकट तयार झाली. पहा, आता आपल्याला परत ह्या शेजारच्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढणार आहे. अशी सुई हळूच बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे परत 3 मोती ओवून इथे तिसरी चौकट करायची आहे. पहा, आता मी 3 मोती ओवून घेते आहे. 1 2 आणि 3. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतले. आता पहा, ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला परत त्याच दिशेने सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही इथे आपली दुसरी चौकट तयार झाली. आता परत आपल्याला ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला इथे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, परत 3 मोती ओवायचे आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. चौकट एकदम सोपी आहे. चौकोनी आसन विणायला सुद्धा सोपे आहे. हे पहा,
तुम्ही कुठलेही कलरचं आसन बनवू शकतात। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे। हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच परत एकदा सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे। ही इथे आपली तिसरी चौकट झाली। आता आपल्याला हा शेवटचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। ही सुई बाहेर काढली, गाठीजवळचा मोती सुरुवातीचा, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। सुई अलगद वरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे। 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतले आपण आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई मी समोरच्या दिशेने मोत्यामधनं बाहेर काढलेली आहे। ही अशी सुई काढली, सुई अलगद वरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। ही इथे आपली दुसरी पायरी तयार झाली। ही एक पायरी, ही दुसरी पायरी। आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता परत आपल्याला हा एक मोती, ह्याच्या 1 2 3 4 हे 4 मोती, तर हा जो इकडून 3 नंबरचा आणि इकडून 2 नंबरचा ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। पहा, ही सुई बाहेर काढली। ही सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला हा कोपऱ्यावरचा मोती आहे ह्याच्यातून परत सुई अशी बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने। ही सुई बाहेर काढून घेतली। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवायचे आहे। आता मी रंगीत मोती घेते। मैत्रिणींनो, हे पहा, मी लाल कलर घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरू शकतात। हे पहा, एक कोपऱ्याला आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे, हे लक्षात ठेवायचं, आणि मध्ये 2 मोती। हे पहा, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे। हा एक कोपऱ्यावरचा मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती, हे 4 मोती। 4ही कोपऱ्याला आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली कोपऱ्यावरच्या, इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली। पहा, 3 रंगीत मोती, 1 पांढरा मोती, अशी ही चौकट डिझाईन तयार झाली। आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। ही अशी 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहे। हे 2 मोती आहे। आता आपण दुसरे 2 मोती रंगीत ओवून घेणार आहे। 1 आणि 2 हे 2 मोती ओवून घेतले आणि आता परत हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। पहा, या मोत्यातून सुई बाहेर काढली, 1 2 3, इकडून 3 नंबरचा, इकडून 2 नंबरचा, लक्ष द्या, 1 2 3, इकडून 3 नंबरचा, इकडून 2 नंबरचा, अशी सुई आपल्याला ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे। अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला। ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आसन एकदम सोपे मैत्रिणींनो, करायला करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। वर्षाताई जाधव यांनी लक्ष द्यावे, मी त्यांना आसन कसे करायचे ते शिकवते आहे। हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू। ह्याशी सुई आपण बाहेर काढून घेतली। ही इथे एक लाईन तयार झाली। आता परत हा कोपऱ्यावरचा मोती आलेला आहे। पहा, हा कोपऱ्यावरचा मोती दुसरा, एक ह्या मोत्यातून काढली पहिले, आता ह्या दुसऱ्या मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे। काहीच नाही मैत्रिणींनो, अगदी सोपी डिझाईन आहे ही आसनाची। ह्या मोत्यातून सुरुवातीचे हे जे कोपऱ्यावरचे मोती असतात ह्याच्यातूनच आपल्याला 3 मोती ओवून सुरुवात करायची। बाकी ह्याच्यात आपल्याला 2 मोती ओवायचे, परत कोपऱ्याला 3 मोती, परत 2 मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता मी परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतले
आता पहा, परत हा कोपऱ्यावरचा मोती आहे, त्याच्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली. सुई अशी अलगद बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा आहे. आता पहा, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर निघेल. हा एक मोती, त्याच्या शेजारचा एक मोती, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपल्याला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 1 आणि 2 हे 2 मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला हा कोपऱ्यावरचा मोती, ह्याच्यातून आपण 3 मोती ओवून सुई बाहेर काढली. त्याच्यासोबत समोरचे 2 मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता हा जो मोती आहे, खालून 2 नंबरचा आणि वरतून 3 नंबरचा, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. वरच्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता परत आपण कॉर्नरला आलेले, कोपऱ्याला आलेलो आहे. पहा, 2 कॉर्नर आपले झालेले. आता तिसऱ्या कॉर्नरला आपण आलेलो आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली कॉर्नरच्या मोत्यातून. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. काही नाही मैत्रिणींनो, कॉर्नरला 3 मोती ओवायचे, पुढे 2-2 मोती ओवायचे. असा हा आपला चौकोनी आकाराचा आसन तयार होणार आहे. मी तुम्हाला दिवाळीच्या वेळेस कंदीलसुद्धा शिकवलेलं, आठवतं ना मैत्रिणींनो? तसंच आपल्याला हे चौकोनी आसन बनवायचं आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे 3 कोपरे आपले झालेले आहे. आता एक कोपरा बाकी आहे. आता पहा, लक्ष द्या, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 आणि 2 हे 2 मोती आपण ओवून घेतले. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर निघेल. 1 2 1 2 3 अशी सुई आपली ह्या मोत्यातून परत बाहेर निघाली. त्याच्या पुढच्या मोत्यातूनही बाहेर निघाली. पहा, अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आता परत आपण कॉर्नरला आलेलो आहे. कॉर्नरला लक्ष द्या मैत्रिणींनो, कॉर्नरला आपल्याला 3-3 मोती ओवायचे आहेत. पहा, आता ह्या कॉर्नरच्या मोत्याकडे आपण परत आलेलो आहे. हा एकच मोती राहिला आहे कॉर्नरचा. आता त्याच्यात आपण 3 मोती ओवून घेणार आहे. पहा, 1 2 आणि 3. मेन म्हणजे कॉर्नर लक्षात ठेवायचे, बाकी डिझाईन तीच आहे. हे पहा, त्याच मोत्यातून आपण परत सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. हे आपले 4 कॉर्नर पूर्ण झालेले आहे. पहा, 4ही कोपऱ्यांना आपण 3-3 मोती ओवून घेतलेले आहे. आता इथे 2 मोती ओवायचे. 2 मोती ओवल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. मग परत कॉर्नरच्या मोत्यामध्ये येऊ. परत इथे 3 मोती ओवायचे. परत असे 2-2 मोती आपले इथे वाढत जातात. तुम्ही इथपर्यंत या, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, हा माझा एवढा असा चौकोनी आसनाचा भाग तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला कॉर्नरला आलेली आहे. पहा, कॉर्नरला आल्यानंतर पहा काय करायचं, परत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातूनच आपण धागा बाहेर काढला आहे कॉर्नरच्या. पहा, हा कॉर्नरचा मोती, ह्याच्यातूनच आपण धागा काढलेला आहे. त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. समोरच्या दिशेने सुई अलगद अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे इथे आपली 1 2 3 4 मोत्याने चौकट तयार झाली. आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती आणि हा एक मोती. पहा, 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथपर्यंत 2-2 मोती ओवून चौकट बनवायची आहे. इथे 2 मोती, इथे 2 मोती, इथे 2 मोती. किती येतील? 1 2 3 4 5 आणि 6. 6 वेळेला 2-2 मोती ओवायचे आहे आपल्याला. हे पहा, आता मी 2 मोती ओवून घेते. 1 2 हे 2 मोती ओवून घेतले. परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. त्याच्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर, जिथून आपला धागा निघाला सुई बाहेर काढली ते तो मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा,
आता परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा 1 आणि 2 हे 2 मोती. परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर लक्ष द्या मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला शेवट दाखवते आसनाचा. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढून घेतली आपण, दिसते ना मैत्रिणींनो तुम्हाला. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी परत 2 मोती धाग्यात ओवून घेते. 1 आणि 2 हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहे. मी परत 2 मोती ओवून घेते. 1 आणि 2 हे 2 मोती ओवले आणि आपल्याला आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून, हे शेवटचे 2 मोती आहे, ह्याच्यातून सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई हळूच बाहेर काढायची आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतलेले आहे. हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. मोत्यातून सुई बाहेर काढायची मैत्रिणींनो आसन करायला. बाकी काहीच जड नाही आसन करायला. आता आपण इथून सुई काढून घेतली. पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार. हा 1 मोती आणि कॉर्नरचा 1 मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे डिझाईन तयार करायची. हे आपलं छोटंसं आसन तयार झालं. पहा, हे आसन तयार झाल्यानंतर आता आपण इथे डिझाईन तयार करू. त्याच्याकरता मी आता 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती मी धाग्यात ओवून घेतले. पहा, आणि आता आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण इथे गाठ पाडून घेऊ. आपण गाठही पाडू शकतो किंवा इथून अशी सरळ ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून आपण इथे सुद्धा 3 मोती ओवून परत इथे 3 धागा बाहेर काढून सरळ असा आपण धागा काढून 3 मोती ओवून डिझाईन तयार करू शकतो. पण असा आपल्याला धागा जास्त लागतो. त्याच्याकरता काय करायचं, आपल्याला एवढा धागा वाचवायचा आहे. तर आपण काय करणार आहे, ह्या गोलातून अशी सुई बाहेर काढणार आहे. इथे आपण गाठ पाडून घेणार. ही अशी सुई बाहेर काढली आपण, इथे आपल्याला गाठ पाडायची. तर काय करायचं, ही अशी सुई काढली, इथे गाठ पाडून घ्यायची. हे पहा, अशी गाठ पाडली. इथे आपले हे 3 मोती पॅक झाले. आता परत आपण धागा कापून घेणार आहे आणि धाग्याला आता आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. कोपऱ्याची डिझाईन सांगते तुम्हाला मैत्रिणींनो मी आता. हे पहा, अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे. आता परत आपल्याला कोपऱ्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. मी लाल कलर घेतलेला आहे आणि तुम्हाला जो कलर आवडेल त्याच्यात ते तुम्ही कलर घेऊ शकता. आता हा 1 मोती आहे कॉर्नरचा. हा 1 कॉर्नर झाला आपला. आता हा दुसरा कॉर्नर. ह्या दुसऱ्या कॉर्नरला ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे सुद्धा आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 आणि 3 असे 3 मोती आपण
सुईमध्ये ओवून घेतले आणि जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून आपण धागा बाहेर काढलेला आहे, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई बाहेर काढून घेतल्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे आपली ही विण पक्की होते आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढली, हा गोल तयार झाला धाग्याचा आणि इथे अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे. हा आपला दुसरा कॉर्नर झालेला आहे. आता आपण तिसरा कॉर्नर करू. परत आपण धाग्याला गाठ पाडून घेऊ. आपण कधी सरळ मोत्यातून सुई बाहेर काढली तर आपला तेवढा धागा व्यस्त जातो, म्हणून आपण तिथल्या तिथेच गाठ पाडायची, म्हणजे आपले चारही कॉर्नर एवढ्या धाग्यामध्ये होऊन आपला धागा उरतो. त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या आसनाची किंवा कुठल्या फुलाची डिझाईन मांडू शकतो. हे पहा, आता आपण तिसऱ्या कॉर्नरला आलो. तिसऱ्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि 3 रंगीत मोती आपण आता ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 आणि 3, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण त्याच मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हा तिसरा कॉर्नर आपला तयार झाला. पहा, परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि आता परत आपण इथे गाठ पाडणार आहे. गाठ मी तुम्हाला दरवेळेस सांगते मैत्रिणी. हे पहा, अशी सुई बाहेर काढली कोपऱ्यातून. अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा जो आपण धाग्याचा गोल तयार करतो, दिसतो ना गोल झालेला, माझ्या बोटामध्ये मी धागा घेतलेला आहे पहा गोल करून, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. आणि इथे आपली गाठ पडली. पहा, ही अशी आपली इथे गाठ पडली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता आपला चौथा कॉर्नर राहिला. तर चौथा कॉर्नर आपण लास्टचा कॉर्नर आपला राहिलेला आहे. आपण तिथे आता असेच 3 मोती ओवून घेणार आहे आणि आपलं आसन पूर्ण करणार आहे. हे पहा, आता आपण धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कापून घेणार आहे. आणि आता आपला लास्टचा कॉर्नर आहे, कोपऱ्यावरचा हा मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. वर्षाताई जाधव, तुम्हाला माझे चौकोनी आसनाची डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा तुम्हाला आसन आवडले की नाही. हा एक प्रकार आपला आसनाचा आज झालेला आहे. हे पहा, आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. वर्षाताईंनी मला आसन आणि पाठ सांगितलेला आहे शिकवायला, तर मी आता त्यांना आधी आसन शिकवून देणार आहे, नंतर मी त्यांना पाठ शिकवणार आहे. तर सगळ्यांनी माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कॉमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली, शिकवणं कसं वाटलं, ह्याच्याकरता मला तुम्ही कॉमेंट्स टाका. हे पहा, आता इथे आपला हा चौथा कॉर्नर झालेला आहे. आता आपण परत इथे गाठ पाडणार आहे. तर गाठ कशी पाडायची मी तुम्हाला दरवेळेस सांगते. ही सुई आपण वरती काढली, हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे, दिसतो ना धाग्याचा गोल, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढायची आणि गाठ पाडून घ्यायची. मैत्रिणींनो, आसन करून पहा आणि मला व्हॉट्सअपला फोटो टाका. हे पहा, उरलेला धागा आपण कापून घेणार आहे. हा एवढा आपला धागा उरतो. तर आपण काय करायचं मैत्रिणींनो, हे जे धागे उरतात ना आपले, मी तुम्हाला एक टिप देते. पहा, एवढे असे आपले धागे उरतात सुईमध्ये. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण मोती ओवून डिझाईन तयार करून ठेवायची किंवा एखादी फुलाची पाकळी तयार करून ठेवायची. नाहीच आपलं जमलं तर आपलं दोऱ्याचं रिकामं असतं, त्या रिराला आपण एवढे धागे असे गुंडाळून ठेवायचे, म्हणजे आपला हा धागा वाया जात नाही आणि आपल्याला पुढे कामास पडतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. हे पहा, आता आपले आसन कसे झाले ते पहा. हे आपले आसन 2 प्रकारचे तयार झालेले आहे.